नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सृष्टी स्टडीज फेअर या चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथमॅटिक 1 मधील सेट्स या धड्यातील प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रॅक्टिस सेट 1.3 हा पूर्ण सबसेट या घटकावर आधारित आहेत। त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की सबसेट म्हणजे काय। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात। हा आहे सेट ए, त्यात एलिमेंट आहेत 1 2 3 4 5। हा आहे सेट बी, यात एलिमेंट आहेत 2 4। तर सबसेट म्हणजे काय की सेट ए आणि हा सेट बी आहे, तर एखाद्या सेटमधले दुसऱ्या सेटमध्ये सगळे एलिमेंट असतात। जसं की इथे आहे सेट बी मधले 2 आणि 4 हे सगळे एलिमेंट सेट ए मध्ये आहेत, म्हणून बी हा ए चा सबसेट आहे, हे लक्षात घ्या। किंवा हे जर उलटं असतं तर ए हा बी चा सबसेट असता। म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर एखाद्या सेटमधले सगळे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये असतात, त्याला सबसेट असे म्हणतात। सबसेटची जी साइन असते ती अशी असते, बी इज सबसेट ऑफ ए। यू हा आपल्याला आडवा काढायचा असतो आणि त्याच्या खाली एक रेष द्यायची असते। तर चला मग आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, इफ सेट ए इज इक्वल टू ए बी सी डी ई, सेट बी इज इक्वल टू सी डी ई एफ, सेट सी इज इक्वल टू बी डी, सेट डी इज इक्वल टू ए ई, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड फॉल्स। तर मग चला आता आपण सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न लिहून घेऊयात। सी इज सबसेट ऑफ बी। आपल्याला हे ओळखायचं आहे की ही स्टेटमेंट जी त्यांनी दिले ती बरोबर आहे की चुकीची आहे। तर चला मग आता आपण बघूयात। आता सी सेट कोणता आहे, बी आणि डी, आणि बी सेट कोणता आहे, सी डी ई एफ। तर तुम्ही इथे पाहिलं तर सी मध्ये बी आणि डी आहेत, सेट बी मध्ये फक्त डी आहे, त्यात बी नाही आहे। त्यामुळे ही जी स्टेटमेंट आहे, हे जे आपल्याला दिला आहे प्रश्न, हा फॉल्स आहे। कारण की सेट बी मध्ये हा सी चा एलिमेंट बी नाही आहे, म्हणून ही स्टेटमेंट फॉल्स आहे। यात डी आहे परंतु बी नाही आहे, म्हणून ही स्टेटमेंट फॉल्स। दुसरा प्रश्न, ए इज सबसेट ऑफ डी। तर सेम तसंच आपण आता हे सुद्धा बघणार आहोत। सेट ए मधले कोणते कोणते एलिमेंट आहेत, ए बी सी डी ई, आणि सेट डी मधले कोणते एलिमेंट आहेत, ए आणि ई। आता डी मधले ए मध्ये जर आपण एलिमेंट पाहिले तर ए आणि ई हे दोन्ही याच्यात आहेत, परंतु ह्या प्रश्नात आपल्याला गुंतवलेलं आहे। इथे जर असं असतं सेट डी इज सबसेट ऑफ ए, तर ही स्टेटमेंट ट्रू असती। पण इथे काय लिहिलंय, सेट ए इज सबसेट ऑफ डी, म्हणजे सेट ए मधले सगळे एलिमेंट सेट डी मध्ये पाहिजेत। तर ही स्टेटमेंट फॉल्स आहे, कारण सेट डी मधले सगळे एलिमेंट्स ए मध्ये आहेत। तिसरा प्रश्न, डी इज सबसेट ऑफ बी। तर बघा सेट डी मधले कोणते कोणते एलिमेंट आहेत, ए आणि ई। बी मध्ये कोणते आहेत, सी डी ई एफ। तर इथे सुद्धा ई आहे परंतु सेट बी मध्ये ए नाही आहे, म्हणून ही सुद्धा स्टेटमेंट फॉल्स झाली।
आता क्वेश्चन नंबर 4. डी इज सबसेट ऑफ ए. आता डीचे एलिमेंट कोणते आहेत? ए आणि ई. एचे कोणते एलिमेंट आहेत? ए, बी, सी, डी, ई. तर आता तुम्ही इथे बघू शकता, जसं मी मगाशी म्हणले इथे चुकीचं दिलेलं आहे, तर ह्याचंच बरोबर उलट आहे. डी इज सबसेट ऑफ ए. इथे आपण अशा प्रश्नात आपण गुंतू शकतो, म्हणून हे प्रश्न नीट लक्ष देऊन सोडवायचे असतात. तर बघा, डीचे ए आणि ई एलिमेंट सेट एमध्ये दोन्हीकडे आहेत, ए आणि ई. त्यामुळे ही स्टेटमेंट ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 5. बी इज सबसेट ऑफ ए. तर तुम्ही इथे पाहू शकतात, बीचे कोणते कोणते एलिमेंट आहेत? सी, डी, ई, एफ. आणि एचे कोणते एलिमेंट आहेत? ए, बी, सी, डी, ई. बरोबर. आता बघा, हे सगळे एलिमेंट ह्यात नाही आहेत, ह्याच्यात एफ नाही नसल्यामुळे बी हा एचा सबसेट होणार नाही, म्हणून ही सुद्धा स्टेटमेंट फॉल्स आहे. आता क्वेश्चन नंबर 6. सी इज सबसेट ऑफ ए. तर ह्याचा आन्सर कसं शोधायचं? सी मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत? बी आणि डी. आणि एमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत? ए, बी, सी, डी, ई. आता तुम्ही पाहू शकता, सीचे बी आणि डी एलिमेंट सेट एमध्ये आहेत, त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट ट्रू आहे.